नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी थायरॉइड असेल तर यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे। यामुळे थायरॉइडच्या समस्या अशा गायब होतील की आपल्याला थायरॉइड होते हे देखील आपल्याला लक्षात येणार नाही। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि उपाय जुनाट, साधा, सोपा व अगदी रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो। तर सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की थायरॉइड म्हणजे काय। तर थायरॉइड म्हणजे मानेमध्ये फुलपाखरासारखे आकाराचे एक ग्रंथी असते, जी आपल्या संपूर्ण शरीराच्या चयापचन क्रियेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स तयार करत असते। आणि जर यामध्ये थायरॉइड हार्मोन्सचे उत्पादन कमी झाले तर याला आपण हायपोथायरॉइडिझम किंवा जास्त झाले तर हायपरथायरॉइडिझम असे म्हणतो। आणि जर आपल्याला थायरॉइड झाला तर यामुळे थकवा जाणवतो, वजन बदलते, केस गळतात, मूड बदलतात, हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो, ऊर्जेची पातळी वर खाली होते, एकूणच आरोग्यावर याचा विचित्र परिणाम दिसून येतो। तर अशा थायरॉइडपासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी सर्वात बेस्ट व पॉवरफुल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी येथे आपण ही जी पावडर घेतली आहे, ही पावडर थायरॉइडपासून सुटका करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते। थायरॉइड ग्रंथीवर ही जादूसारखी काम करणार आहे। तर यासाठी आपण येथे आवळ्याची पावडर घेतली आहे। तर आता आवळ्याची पावडर घेताना डायरेक्ट मार्केटमधून विकत न आणता घरी आवळे आणा, हे स्वच्छ धुवून याचे काप करून हे उन्हात छान खणखणीत वाळवून घ्या व कुटून याप्रमाणे घरीच याची पावडर तयार करा। म्हणजे आपल्याला जर ओरिजिनल पावडर मिळाली ना तर आपल्याला 100% लगेच याचा फायदा दिसेल। कारण आपण जर बाहेरची जी पावडर आहे ती वापरली तर त्यामुळे यात भेसळ असेल तर आपल्याला 100% फायदा होणार नाही। म्हणून कधीही कुठलाही पदार्थ घेताना घरचा पदार्थ वापरल्यास जास्त फायदा होतो। आणि दुसरा पदार्थ म्हणजे येथे मी हळद पावडर घेतली आहे। हळद पावडर देखील येथे मी घरचीच घेतली आहे। अगदी पाव चमचा भरून यामध्ये हळद पावडर टाका। हळद देखील आपल्या शरीराकरता किती उपयुक्त आहे व किती रामबाण आहे हे आपल्याला माहीतच आहे, परंतु थायरॉइड ग्रंथीवर देखील हळद खूप उपयुक्त ठरते। कारण कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन काढण्यासाठी हळदीचा आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। व तिसरा पदार्थ म्हणजे येथे मी 1 चमचा भरून मध घेतले आहे। यासाठी ओरिजिनल मधाचा वापर करा। ओरिजिनल मध असेल ना तर आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। इतका इफेक्टिव्ह परिणाम या तिन्ही पदार्थांपासून थायरॉइडवर नक्कीच होणार आहे। तर याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। व ज्या व्यक्तींना थायरॉइडच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशीपोटी प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या व यानंतर हे जे मिश्रण आपण घेतले आहे ना, हे मिश्रण चाटून चाटून संपूर्ण मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे खाऊन घ्यायचे आहे। संपूर्ण मिश्रण खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते 1 तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। यामुळे अवघ्या 7 दिवसातच आपल्या थायरॉइडला नक्कीच आळा बसणार आहे। तुम्हाला स्वतःलाच लक्षात येणार आहे की किती फायदा झाला आहे। आणि आपल्या थायरॉइड लेवलनुसार आपण पुढे कंटिन्यू हा उपाय करत चला। नक्कीच पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे। परंतु हो, ज्यावेळेस हवे त्यावेळेस हे ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे। म्हणजेच एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नका। सकाळी सकाळी ही मिक्स करून ताजे ताजे लगेच खाऊन घ्या। रात्री झोपण्यापूर्वी जेवणाच्या 2 तासानंतर पुन्हा 1 ग्लास कोमट पाणी पिऊन त्याप्रमाणे पुन्हा हे मिश्रण तयार करून खाऊन घ्यायचे आहे। यामुळे 100% आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।